निश्चितपणे चालू असतं सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय पंचक्रोशी जामसंडे विपक्ष भद्रकाली गुडीपूर आणि या सामन्यासाठी आमंत्रित निमंत्रित या ठिकाणी उपस्थित सगळ्या खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। जे जे प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहतोय हे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय SM प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून। सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आपण कृपया SM प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ज्या मकरंदला बऱ्याच स्पर्धा खेळण्याचा अनुभव तोच मकरंद यावेळेस पाहायला मिळतोय। 7चा संच क्रमांक 1 थर्ड रेट असेल पॉइंट हवा लागेल यावेळेस नाहीतर बेंचवर जावं लागेल। जसे क्रमांक 1 च्या चढाईपटूला निश्चितपणे देखील पाहावं लागेल यावेळेस क्रमांक 3 टोटल तर निश्चितपणे पाहायला मिळतोय मात्र माघारी परत रेडर यावेळेस एके रिकणासह थर्ड रेड डू ऑल टायर्ड मैदानामध्ये पाहायला मिळतंय। निश्चितपणे पॉइंट घ्यावा लागेल नाहीतर बेंचवर जावं लागेल। राईट रेकडे सेल्फ आउट होतोय निश्चितपणे करतोय यावेळेस थर्ड रेड टू ऑल टायर्ड मैदानात पाहायला मिळते। 4चा डिफेन्स असेल मैदानामध्ये निश्चितपणे का होईल या रेडमध्ये पॉइंट घेतला जाईल का हे पाहावं लागेल। रायडर यावेळेस सेल्फ आउट पाहायला मिळतो मैदानामध्ये निश्चितपणे थर्ड रेड टू ऑल डायरेक्ट निश्चितपणे मैदान पाहायला मिळते। सुशील असेल यावेळेस जसे क्रमांक 5 चढाईपट्टू निश्चितपणे पाहायला मिळतोय कशा प्रकारची कामगिरी होईल। जसे क्रमांक 5 च्या माध्यमातून हे पाहावं लागेल यावेळेस देखील टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतो। यावेळेस सुशील पाटकर पुन्हा एकदा जाईल बेंचवरती सुरेख टॅकल म्हणावा लागेल। यावेळेस भद्रकाली गुडीपूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते 3 विरुद्ध 4 4 विरुद्ध 3 ची गुणसंख्या मैदानामध्ये यावेळेस देखील अथर्वकडून सुरेख रनिंग हँडटच म्हणावा लागेल। कॉर्नर खेळाडूवरती सुरेख रनिंग हँडटच करून मात्र माघारी परततो। यावेळेस मिळते थर्ड रेड डू ऑल डायरेक्ट मैदानात पाहायला मिळते। निश्चितपणे करूया मोर्ची स्थिती असेल यावेळेस 3 विरुद्ध 5 गुणसंख्या असेल मैदानामध्ये। आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करतोय पण दर्जेदार सामने पाहिले याच्यापुढे देखील यावेळेस देखील सुरेख टॅकल पाहायला मिळतोय। टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय मैदानामध्ये। रिडर जाईल यावेळेस पेजवरती। आता मात्र असेल तर 2चा संच थर्ड रेड टू ऑल डायरेक्ट जसे क्रमांक 1 असेल मैदानात एक कोपऱ्यात मकरंद एका कोपऱ्यात जसे क्रमांक 2 हे 2 चढाईपट्टू पाहायला मिळत आहेत। 2 अधिक 2 एकूण 4 गुण पाहायला मिळत आहेत। निश्चितपणे टाइम आउटचा इशारा घेतला जातोय मैदानामध्ये गुडीपूर संघाच्या माध्यमातून। कुठची स्ट्रॅटर्जी कुठची रणनीती आपण पाहतोय हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने श्री अण्णादेवी कला क्रीडा मंडळ तेंडोली भूमवाडी आयोजित ही स्पर्धा आपण दरवर्षी स्पर्धा पाहतोय। त्याचप्रमाणे दर्जेदार आयोजन नियोजन आपण स्पर्धेत या देखील पाहतोय। यावर्षी देखील एका नव्या रूपात ही स्पर्धा आपण पाहतोय। 16 संघ 16 संघ स्पर्धेत पाहायला मिळत आहेत। पुढे पॉइंट मिळतो यावेळेस देवगड संघाला। सुशील पाटकर हा पाहायला मिळतो यावेळेस त्याची पुणे बोनस गुण घेऊन मात्र
जर्सी क्रमांक 1 असेल यावेळी मैदानामध्ये. यावेळी मात्र ऑफलाईन ठरली होती. त्यावेळी थर्ड रेड टू ऑल डायरेक्टपणे पाहायला मिळतो. यावेळी सुशील असेल यावेळी मैदानामध्ये. यावेळेस सुरेख यांच्याची पाहायला मिळतं जर्सी क्रमांक 1 वरती. थर्ड रेड डू ऑल डायरेक्टची पण पाहायला मिळते. 10 विरुद्ध 8 संख्या. निश्चितपणे दुसऱ्या फळी मात्र सुरेख कमबॅक पाहायला मिळते अनुभवाच्या जोरावर. यावेळेस देखील दोन्ही संघांना 1-1 गुण पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पाव लागेल का होईल. यावेळेस मात्र सुरेख टॅकल पाहायला मिळते. सुशील पाटकर राहील यावेळेस. थर्ड रेड टू ऑल मैदानामध्ये पाहायला मिळते. जसे क्रमांक 1 असेल यावेळेस पाव लागेल. शेवटची 4 मिनिटं सामना संपायला. शेवटची 4 मिनिटं मैदानामध्ये. 12 विरुद्ध 9 अशी गुणसंख्या. थर्ड रेड टू ऑल डायरेक्ट क्रमांक 7 मैदानात पाहायला मिळतोय. सुपर करना निश्चितपणे दानिशा पकडली गेली आहे. 13 विरुद्ध 10 अशी गुणसंख्या मैदानात पाहायला मिळते. रणवीर रणसिंग हाताळा आहे पट्टू. थर्ड रेड सिलर डू ऑल डायरेक्ट पॉइंट घ्यावा लागेल. 13 विरुद्ध 10 अशी गुणसंख्या मैदानात पाहायला मिळते. यावेळेस शेवटची 2 मिनिटं सामना संपायला. शेवटची 2 मिनिटं ही पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. यावेळेस मात्र टॅकल होतोय सक्सेसफुल मैदानामध्ये. थर्ड रेड सिलर डू ऑल टायर्ड मैदानामध्ये 4चा डिफेन्स पाहायला मिळतोय. उभा राह तू. 12 विरुद्ध 13, 13 विरुद्ध 12 अशी लढत मैदानात पाहायला मिळते. अतिशय रोमांचक लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. 13 विरुद्ध 12, 12 विरुद्ध 13 अशी गुणसंख्या. शेवटची 1 मिनिट असलेला सामना संपायला. शेवटचे 1 मिनिट हे पाहायला मिळते मैदानामध्ये. माघारी परत यावेळी रेडर. जसे क्रमांक 17 पाहायला मिळतो या रेड मोर्चावरती.
सुशील पाटकर पाहायला मिळतो यावेळेस तेरा विरुद्ध 14 विरुद्ध 13 अशी गुणसंख्या सामना संपतोय बरोबरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय निश्चितपणे यावेळेस सामना बनवला होता यावेळेस